नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार असल्याच्या बातम्या सर्वत्र सुरू आहेत. राष्ट्रीय चॅनलवरती याच्यावरती मोठ्या चर्चा झडत आहेत. जो तो आपापल्या पद्धतीनं अंदाज व्यक्त करत आहे, तर्क सांगत आहे. पण याची सगळ्यात जी महत्वाची गोष्ट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे निर्णय घेतात त्याचा अंदाज कोणालाच 100% योग्य पद्धतीने व्यक्त करता येत नाही. त्यांनी निर्णय घेतल्यानंतर लोक त्याचं विश्लेषण करू शकतात, पण मोदी निर्णय काय घेणार हे फक्त मोदी सांगू शकतात, दुसरा कोणताही व्यक्ती सांगू शकत नाही. याचं एक साधारण उदाहरण आहे. भाजपचे अध्यक्ष, बिहारचे मंत्री असलेले नितीन नबीम होणार हे कोणत्याच पत्रकारानं सांगितलं नव्हतं. त्यामुळं आता जो फेरबदलाची चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये देखील अनपेक्षित, कोणीही अंदाज व्यक्त न केलेले, कोणताही तर्क नसलेले निर्णय मोदी घेऊ शकतात. पण मला एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. आता या ज्या सगळ्या चर्चा माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये, दिल्लीच्या गॉसिपमध्ये सुरू आहेत, त्याचाच आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. काल आपण सांगितलं होतं की राजनाथ सिंह यांना वय वर्ष 75 निवृत्तीचं वय आहे, या नियमाचा आधार घेऊन त्यांच्याऐवजी नवीन संरक्षण मंत्री नेमला जाऊ शकतो आणि राजनाथ सिंह हे राष्ट्रपती होऊ शकतात, हे आपण कालच्या खबरबात व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. याशिवाय निर्मला सीतारामन, यानंतर धर्मेंद्र प्रधान हे यांचं खातं जाऊ शकतं किंवा हे मंत्रिपदावर देखील जाऊ शकतात किंवा त्यांच्या खात्यामध्ये बदल देखील होऊ शकतात. पंकज चौधरी जे आता उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते अर्थ राज्यमंत्री आहेत, त्यांचं मंत्रिपद जाऊ शकतं कारण उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. अशा अनेक बाबींचा उहापोह आपण कालच्या खबरबात व्हिडिओमध्ये केला होता. ज्यांनी पाहिलं नसेल तो त्यांनी आवर्जून पाहावा. पण या सगळ्या बातम्याचा धांडोळा घेताना, याबाबत दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलत असताना आणि विविध चॅनल्सचे पत्रकार जे सांगतायत ते थोडंसं आणखीन तुमच्यापर्यंत पोहोचावं, हा या व्हिडिओ मागचा हेतू आहे. अनेक चॅनल्सनी नितीन गडकरी यांचा पत्ता या फेरबदलामध्ये कट होऊ शकतो असं धाडसी विधान केलेलं आहे. आता हे नक्की का होणार, का कशासाठी होणार, नितीन गडकरींचा पॉलिटिकल गेम कोण करत आहे, हेच आपण या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत. आता गडकरी यांना डाऊन साईज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का, याचं उत्तर तुम्हीच 2014 पासून जर काही निरीक्षण करत असाल तर ते तुम्हाला नक्की जाणवू शकेल. मुद्दा क्रमांक 1, जेव्हा नितीन गडकरी हे भाजपचे दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्ष होणार होते, तेव्हाच 2013 मध्ये त्यांच्या घरावर, त्यांच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सच्या रेड पडलेल्या होत्या. तेव्हापासून नितीन गडकरी यांना दिल्लीमध्ये बस्तान बांधू द्यायचं नाही, अशा चंगच काही मंडळींनी बांधलेला होता. तो चंग आता तब्बल 13 वर्षानंतर म्हणजे 2026 मध्ये यशस्वी व्हावा, अशी या मंडळींची रणनीती आहे का, हे देखील या निमित्तानं बोललं जात आहे. हा पॉलिटिकल गेम करण्यामागे कोण होतं हे वेगळं मी सांगायची गरज नाही. त्यांच्यावर छापे पडल्यानंतर त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्याऐवजी राजनाथ सिंह हे अध्यक्ष झाले भाजपचे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचा 2014च्या निवडणुकीतील पंतप्रधान पदाचा चेहरा झाले. 2014ला जेव्हा नितीन गडकरी हे मंत्री झाले तेव्हा ते मोदी सरकारमधील अतिशय ताकदवान असे मंत्री होते. त्यांच्याकडे दळणवळण होतंच, याशिवाय रोड सरफेस हे देखील मंत्रालय होतं. आणखीन जलसंपदा सारखं देखील महत्वाचं मंत्रालय होतं की ज्यातनं हजारो कोटी रुपयांची धरणांची मोठी कामं ही नितीन गडकरी यांनी मार्गी लावलेली होती. याशिवाय गंगा नदी शुद्धीकरणाचं देखील मोठं खातं हे नितीन गडकरी यांच्याकडे होतं. 5 खात्यांचा कारभार हे स्वतः नितीन गडकरी 2014 ते 2019 मध्ये पाहत होते. पण नंतर त्यांच्या खात्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं जबाबदारी कमी करण्यात आली. त्यांचं गंगा शुद्धीकरणाचं खातं गेलं. 2019 मध्ये त्यांच्याकडे MSME म्हणजे लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगांचं खातं आलं. ते देखील नंतर काढून ते नारायण राणे यांच्याकडे देण्यात आलं. यानंतर त्यांच्याकडे जलसंपदा जे खातं होतं ते त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलं आणि आता फक्त ते ट्रान्सपोर्ट आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री एवढी 2च खाती
त्यांच्याकडे आहेत. आता गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या विरोधात सातत्यानं बातम्या या विरोधात येत आहेत किंवा सोशल मीडियामध्ये त्या पद्धतीने सगळी चर्चा सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की जी गोष्ट तुमच्या नजरेतून सुटली नसेल की भूपेंद्र यादव जे केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत ते भाजपच्या काही नेत्यांसोबत खासदारांसोबत चर्चा करताना दिसत आहेत आणि या चर्चेतला एक व्हिडिओ हा सोशल मीडियामध्ये लीक झालेला आहे. तो व्हिडिओ आहे तो नितीन गडकरी यांच्याविषयीचाच. त्यांनी जे इथेनॉल धोरण आणलेलं आहे त्या इथेनॉल धोरणाबाबत ही खासदार मंडळी काही वादग्रस्त टिप्पणी करताना या व्हिडिओमध्ये दिसून येत आहेत. हा व्हिडिओ अचानक कसा बाहेर आला, ती भाजपचीच खासदार मंडळी कशी होती, त्यांची चर्चा कशी काय बाहेर आली आणि हे सहज झालं का याचा देखील शोध आता गडकरी समर्थक घेत आहेत. दुसरी गोष्ट जी आहे त्यांनी जे इथेनॉलचं जे धोरण आणलेलं आहे जे पेट्रोलमध्ये 10% इथेनॉल मिश्रणाचं धोरण पुढे ढकलून त्यांनी E20 म्हणजे 20% इथेनॉल मिश्रणाचं धोरण गडकरी यांनी आणलेलं आहे. त्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट आहे की या ठिकाणचा जो शेतकरी आहे, या ठिकाणचा जो ऊस उत्पादक आहे, मका उत्पादक आहे, त्याच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, तो अन्नदाता न राहता ऊर्जादाता झाला पाहिजे, यासाठी ते सातत्यानं इथेनॉलचा आग्रह धरत आहे. पण त्यांच्या या आग्रहामागं त्यांच्याच मुलाची कंपनी असल्याचं जाणीवपूर्वक पसरवलं जात आहे. याबाबत गेले 2 दिवस नितीन गडकरी हे सातत्यानं माध्यमांना मुलाखती देत आहेत. त्यांच्या या मुलाखतीला एक मुद्दा असा आहे की या देशामध्ये 15 कोटी लिटर दरवर्षी इथेनॉल तयार होतं, त्यातलं फक्त 1.5 कोटी लिटर हे माझ्या मुलाच्या कारखान्यामध्ये तयार होतं. याचा अर्थ फक्त माझ्या मुलाच्याच कंपनीला त्याचा फायदा होतो आहे का? पण विरोधक जाणीवपूर्वक माझ्या विरोधात नॅरेटिव्ह पसरवत आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की एक मोठी पेट्रोलियम लॉबी या देशामध्ये कार्यरत आहे जी 22 लाख कोटीचं पेट्रोल किंवा इंधन, फॉसाईल फूड किंवा क्रूड ऑइल हे दरवर्षी देशामध्ये आयात करते. इथेनॉलचा वापर झाल्यानंतर साहजिकच ही आयात ही स्थिरावली आहे किंवा तिच्यामध्ये घट आलेली आहे. अशी देखील कोणती पेट्रोल लॉबी आहे ती माझ्या विरोधात काम करते आहे आणि काही विघ्न संतोषी लोक आहेत ते माझ्या विरोधात सोशल मीडियामध्ये पेड कॅम्पेन चालवत आहेत, असा आरोप खुद्द नितीन गडकरींनीच केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की एक असा व्हिडिओ फिरवण्यात आला की जेव्हा एका ग्लासामध्ये पेट्रोल दाखवण्यात आलं आणि त्या पेट्रोलला म्हणे त्या ग्लासाला त्या पेट्रोलला मुंग्या लागलेल्या आहेत. आणि ह्या मुंग्या का लागलेल्या आहेत तर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केलेला आहे. इथेनॉल म्हणजे हा ऊसाचा रस आहे, ऊसाचा रस म्हणजे साखर आहे. साहजिकच तो जो ग्लास आहे पेट्रोलच्या, त्या पेट्रोलच्या ग्लासाला मुंग्या चिकटलेल्या आहेत. इथपर्यंत काही लोक माझी बदनामी करत आहेत. त्यांनी साधा प्रश्न विचारला मग गडकरी यांनी की रम, व्हिस्की हे देखील इथेनॉल पासून तयार केलं जातं, मग अशा दारूच्या ग्लासला कधी मुंग्या चिकटल्या आहेत का? पण काही लोक जाणीवपूर्वक माझ्या विरोधामध्ये कॅम्पेन चालवत आहेत आणि ही मंडळी माझी एकट्याची शत्रू नाहीयेत तर ती देशाची शत्रू आहेत, असं देखील विधान हे नितीन गडकरी यांनी केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की मी फक्त इथेनॉलचा आग्रह धरतो आहे का तर अजिबात नाही, तर मी पर्यायी इंधन जे आहे म्हणजे ज्या इलेक्ट्रिक गाड्या असतील, हायड्रोजन असेल, CNG असेल, त्याचा मी आग्रह धरतो आहे की साहजिकच जे पेट्रोल डिझेल आपल्यासाठी महाग आहे ते जर आपल्याला स्वस्तात मिळालं तर त्याचा देशाच्याच शेतकऱ्यांना, देशातीलच उद्योजकांना त्याचा फायदा होऊ शकेल. पण काही मंडळी हे कॅम्पेन सातत्यानं चालवत आहेत. हे का चालवत आहेत हे मला माहिती आहे. त्यांनी कोणाचं नाव घेतलं नाही, त्यांनी कोणत्या उद्योजकाकडे बोर्ड दाखवलं नाही. पत्रकारांनी त्यांना विचारलं की अशा काही मोठे उद्योग समूह आहेत की जे पेट्रोल आयात करतात, त्यांचे मोठे शुद्धीकरण प्रकल्प आहेत, ते या उद्योगामागं आहेत का, ते अशा कॅम्पेन मागं आहेत का? तर त्यांनी उत्तर दिलं की असे तोच उद्योग आहे असं नाही, तर अनेक छोटे मोठे देखील समूह आहेत जे पेट्रोल आयात करतात. पेट्रोल आयातीमध्ये त्यांचं हित दडलेलं आहे आणि ते माझ्या विरुद्ध कॅम्पेन चालवत आहेत. आता या जर सगळ्या बाबी जोडल्या, कुजबूज कॅम्पेन नितीन गडकरींच्या विरोधातली, सोशल मीडियामधली कॅम्पेन आणि थेट भाजपच्या खासदारांचा चर्चेमधला व्हिडिओ लीक होणं, याची लिंक तुम्ही काही लावू शकाल का? 2014 पासनं नितीन गडकरी यांचं जी ताकद आहे, जी खाती आहेत, ती सातत्यानं कमी होत चाललेली आहेत. एवढंच नाहीत, भाजपचे जे सर्वोच्च मंडळ असतं ते असतं नियामक मंडळ.
किंवा संसदीय बोर्डाचं मंडळ असतं, तर त्या संसदीय बोर्डामधनं देखील नितीन गडकरी यांना हटवून देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे ज्या नितीन गडकरींचा समावेश देशातल्या भाजपच्या 11 टॉप नेत्यांमध्ये होत होता, त्या समितीमध्ये देखील नितीन गडकरी यांना स्थान राहिलेलं नाहीये. नितीन गडकरी यांच्यासारखा कार्यक्षम मंत्री मोदी मंत्रिमंडळामध्ये शोधून सापडणार नाही. कारण त्यांचं काम दिसतं, काम बोलतं आणि कामाबद्दल लोकांमध्ये आस्था देखील आहे. पण हेच गडकरी सातत्यानं गेले 4 महिने हे विरोधकांच्या, त्यातही सोशल मीडियाच्या कॅम्पेनच्या रडारवरती आहेत. आता हे सगळं पाहिल्यानंतर अचानक नितीन गडकरी यांचं देखील मंत्रिपद जाऊ शकतं, याची संगती तुम्ही कशी लावणार? तर त्यांचं मंत्रिपद जाईल का? मला स्वतःला असं वाटतं त्यांचं मंत्रिपद जाईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नितीन गडकरी यांचं मंत्रिपद घालवणं एवढं सोपं नाहीये. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की मोदी शहा एका बाजूला आणि नितीन गडकरी हे विरुद्ध बाजूला, असं देखील अनेकांचं म्हणणं आहे. या दोघांचा म्हणजे मोदी आणि गडकरी यांचा संवाद होतो का? जे सगळे विरोधी पक्षाचे खासदार देखील गडकरी यांचं एवढं तोंड भरून कौतुक करतात, तसं तोंड भरून कौतुक मोदी यांनी कधी गडकरींचं केलेलं आहे का? गडकरी हे पंतप्रधान म्हणून मोदींना श्रेय देतात, पण गडकरी यांचं कधी कौतुक केल्याचं हे मी तरी मोदींच्या तोंडून ऐकलेलं नाही. तुम्ही ऐकलेलं आहे का? तर तसं देखील दिसून येत नाहीये. तर या एकूणच मोदी आणि गडकरी यांच्यामध्ये सुप्त एक थंड एक किंवा शीतयुद्ध सुरू आहे का? तर त्याचं उत्तर होय असंच आहे. भाजपमधल्या कोणत्याही नेत्याला, त्यातही नागपूरमधल्या नेत्याला विचारलं तर याचं उत्तर तो तुम्हाला होय असंच देऊ शकेल. पण या युद्धाचा किंवा या शीतयुद्धाचा भडका उडालेला नाहीये. पण खरोखरीच गडकरी हे जर मंत्रिमंडळामध्ये उद्या जर नसतील तर या शीतयुद्धाचा भडका हा नक्कीच उडू शकतो. पण ती रिस्क मोदी आणि शहा घेतील का? हा खरा प्रश्न आहे. गडकरी यांचा पॉलिटिकल गेम होणार की नाही याच्यापेक्षा गडकरी यांचे पंख छाटले जात आहेत का? तर त्याचं उत्तर होय आहे. आणि त्यांचं पॉलिटिकल गेम करण्याचं जर कोणी ठरवलं असेलच तर ते इतकं सोपं राहणार नाही. कारण असं म्हणतात की संघाचा गडकरी यांना पूर्ण पाठिंबा आहे. गडकरी यांनाच खरं तर 2014 मध्ये पंतप्रधान पदाचं उमेदवार करण्याचं संघाच्या मनामध्ये होतं, पण इन्कम टॅक्सची रेड पडली, त्यामुळं गडकरी यांच्या जे सगळं पुढचं जे योजना संघानं आखलेली होती त्यांच्यासाठी ती सगळी मागे पडली. आता बघूया या सगळ्या सत्ता संघर्षामध्ये गडकरी टिकतात का? आपला जो दायरा आहे, आपलं जे वर्तुळ आहे ते वाढवतात का? की मोदी आणि शहा त्यांचा पॉलिटिकल गेम करतात? हे पुढच्या काही दिवसामध्ये कळू शकेल. पाहत राहा लेट्स अप मराठी.